गेल्या काही दिवसापासून आपण पाहत आहोत की विदर्भात आणि संपूर्ण भारतातच मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असून विकासाच्या नावाखाली काँक्रीटची जंगले उभी करण्यात येत आहे. त्यामुळे विदर्भात तापमाने सातत्याने वाढत असून अमरावती आणि अकोला भागात हीट डोमची अवस्था निर्माण झालेली आहे. कारण महाराष्ट्रावर गेल्या काही दिवसापासून अँटी चक्राकार वारे म्हणजे अँटी सायक्लॉनिक सर्क्युलेशन सक्रिय असून त्यामुळे जमिनीवरून वर जाणारी उष्णता जी आहे ती वातावरणावर झाकण ठेवल्यासारखी आतमध्ये कोंडली गेली आणि त्यामुळे सातत्याने तापमान वाढून ते 47 डिग्री पर्यंत पोहोचलेले होते. परंतु आता विदर्भावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले असून आजपासून अमरावती जिल्हा तसेच विदर्भातील तापमाने 2-3 डिग्रीने कमी होण्याची शक्यता आहे. ही स्थिती पुढील 5 दिवस राहण्याची शक्यता असून त्यानंतर पुन्हा वातावरण क्लिअर झाले म्हणजे उष्णतामान वाढून पुन्हा एक नवीन उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. पुढील 2-3 दिवसात म्हणजे 29 आणि 30 तारखेला विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. राज्यात उष्णतेचा पारा वाहत असताना काल अमरावती जिल्ह्याचं तापमान जे आहे ते 46.6 डिग्री सेल्सिअस जाऊन पोहोचलेलं होतं आणि त्याचा जो फटका आहे तो सर्वसामान्य नागरिकांना बसलेला होता. साधारणतः 89 जे रुग्ण आहेत ते अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघाताचे असल्याचे सुद्धा समोर आलेले आहे. आणि आज जर बघितलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहण्याचा जो अंदाज आहे तो हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी जो आहे तो वर्तवलेला आहे. कालच्या तुलनेमध्ये आजचं तापमान साधारणतः 2 अंशाने जे आहे ते कमी असणार असल्याचं सांगितलं असतं मात्र 45 डिग्री तापमान जे आहे ते अमरावती शहरामध्ये राहणार आहे असा सुद्धा अंदाज जो आहे तो हवामान तज्ज्ञ यांनी वर्तविला आहे. तर उद्या आणि परवा 2 दिवस जो आहे कुठेतरी तुरळक पाऊससुद्धा पडेल असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. विदर्भामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे त्यामुळं पावसाची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळं कुठेतरी तापमानाचा जो पारा आहे तो कमी होणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. मात्र जे तापमान आहे ते 45 पर्यंत राहणार असल्याचं सुद्धा सांगितलं आहे. त्यामुळं नागरिकांनी खबरदारी घ्यावी व सतर्क राहावं असं आवाहन सुद्धा यावेळी प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.